नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्र किचनमध्ये बघणार आहोत मुंबई स्टाईल वडापाव आणि तो कसा बनवायचा ते आता आपण बघूयात। आपला वडापाव बघा किती सुंदर दिसत आहे। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता यासाठी आपल्याला एक कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट जाडसर वाटले त्याला आणि लिंबू। आता हे उकडलेले बटाटे त्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे भाजीसाठी। त्याच्यासाठी आपण तेल टाकूया त्याच्यात। आधी तेल तापले का बघूया। मोहरीचा एक दाणा टाकून बघितला आहे मी। आता हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे। आता त्याच्यात आपण मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की मग त्यात आपण जिरं टाकणार आहोत। आता हे बघा आपण मोहरी तडलेली जिरं टाकू। जिरं टाकलं, हिंग, आता आपण कांदा टाकूया। कांदा टाकलेला आहे। कढीपत्ता, आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट यात टाकलेली आहे आणि हे चांगलं कांदा लालसर होईपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत। आता याच्यात हळद, गोडा मसाला हे परत एकदा आपण परतून घेऊया। आणि आपण आता यात उकडलेले बटाटे हाताने कुस्करून टाकायचे आहे। हे बघा अशा प्रकारे हाताने कुस्करून टाकायचे आहे। ते थोडेसेच कुस्करायचे आहे, जास्त पण त्याचा भुगा करायचा नाही। जाडसर थोडेसे कुस्करायचे आहे। हे बघा हाताने मी दाबून दाबून ते टाकत आहे। अशा प्रकारे सगळे आता मी टाकले आणि आता हे मी हलवून घेते। आता याच्यात मीठ चवीनुसार, काळी मिरी पूड, शोप पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि लिंबू पिळून घेतला आहे। आता हे परत आपण एकदा हलवून घ्यायचं आहे। हे बघा भाजी आपली बघत असाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे। भाजी झाली आहे। आता त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि परत हे मिक्स करून घेऊया। आता हे 2-3 मिनटं वाफेवर शिजवून घेऊ। आता हे वाफेवर शिजवलं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे। आता आपण चिंचेची चटणी बघूया। याच्यासाठी जी चिंचेची आंबट चटणी लागते पावाला लावण्यासाठी ती आता आपण बघूया। त्याच्यासाठी मी इथे भिजवलेली चिंच घेतलेली आहे। ती आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। चिंच मी 2-3 तास भिजवलेली आहे किंवा रात्रभर भिजवली तरी चालते। त्याच्यात मी खजूर घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि थोडीशी लाल चटणी, साखर, साखरेच्या ऐवजी गूळ घेतला तरी चालतो। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक आणि आपली चाळण असते त्याच्याने ते चाळून घ्यायचं आहे। जाड पुरणाची चाळण असते त्याच्याने चाळून घ्यायचं आहे। आता आपली ही बटाट्याची भाजी थंड झाली आहे। आता आपण याचा गोळ्याचा शेप करून घेऊ। आता हे बघा मी अशा हातावर करते आहे गोल गोल आणि आता मी त्याला चपटा करून घेईल हातावर। हे बघा अशा प्रकारे मी चपटा करून घेतलेला आहे। हे बघा
अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे। मी आता सगळे वडे तयार केले। आता आपल्याला बेसनचं बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी मी एक कप बेसन, मीठ, हिंग, जिरे आणि ओवा। जिरे ऑप्शनल आहे, जिरं नाही घातलं तरी चालतं, ओवा घालायचेच आहेत। आता हे मी थोडं थोडं पाणी करून सॉफ्ट बॅटर याचं बी तयार करते आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं हे बॅटर बनवायचं आहे। डोशाचं बॅटर आपलं जसं राहतं त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। हे बघा, मी आता माझं बॅटर झालं आहे। आता मी याच्यात थोडंसं बेकिंग पावडर आणि थोडा बेकिंग सोडा टाकते आहे। बेकिंग पावडरमुळे हे नरम येतात आणि बेकिंग सोड्यामुळे ते खुसखुशीत पण लागतात। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता मी थोडंसं बॅटर टाकून बघते, तेल तापलेलं असेल तर। हे बघा, आपलं तेल थोडं तापत आलं आहे, बॅटर लवकर वर आलं। आता थोडंसं मी परत तापवून घेतलं आहे। आता मी याच्यात एक एक करून वडा सोडते आहे। आता मी वडा बेसनात डीप केलेला आहे आणि आता मी तो तेलात सोडला आहे। हे बघा, अशा प्रकारे वर बुडबुडे येत आहेत। जेव्हा ते बुडबुडे थांबतील त्यावेळेस आपण समजायचं वडा खालून झालेला आहे आणि मग तो उलटा करायचा। आता हे बघा, अजून बुडबुडे चालू आहेत। हे बघा, मी परत तिसरा वडा टाकून घेतला आणि अजून एक वडा टाकून घेईल। आता हे बघा, मी तीनच टाकले वडे। आता हे बघा, हे हळूहळू करून हे बघा कढईपासून हे मोकळं होऊन जातं। जेव्हा वडा खालून होतो ना तेव्हा तो आपोआप कढईपासून मोकळा होऊन जातो, अलगद तो निघतो। आता मी याला पलटी करणार आहे। हे खालून आता बरेचसे शेकलं गेलेलं आहे। आता याला आपण पलटी करूया आणि याच्यावर असं तेल पण टाकायचं आहे। तेल टाकत 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 वरून पण त्याला छान मग तो शिजतो। आता हे बघा, मी पलटी केलेली आहे। हे बघा, हे बघा, सुंदर कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। हे बघा, आता खालून पण ते चांगले शेकले जाऊ द्यायचे। हे बघा, खालून पण छान झालेले आहेत। आता आपल्याला या वड्यांसाठी जे पाववड्यामध्ये जे असतं ना भजीचं बॅटरने जे भजे बारीक बारीक पकोडे त्याची चटणी बनते, ती चटणी आपल्याला बनवायची आहे। त्याच्यासाठी आपण असे बारीक बारीक भजेचं बॅटर सोडून घेऊ आणि ते पण चांगलं मोठ्या गॅसवर किंवा कमी गॅसवर केलं तरी चालेल। तर ते पण असं आलटीपलटी करून छान क्रिस्पी करूया आणि मग त्याच्यापासून आपल्याला ती तिखट चटणी बनवायची आहे। हे बघा, हे असं आलटीपलटी करत आहे मी आणि हे बघा, हे बघा छान कुरकुरीत होत आहेत। आता हे बघा, हे थोडे लालसर झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण हे बघा, हे वडे बघा किती सुंदर झालेले आहे। आता मी इथे तेलामध्ये लसूण तळून घेतलेला आहे। लसूण फुटतो तेलामध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित तो लांब उभं राहायचं तेलात टाकल्यानंतर, किंवा त्याला बारीक बारीक चीर देऊन घ्यायचं, मग तो कमी फुटतो। आता हे बघा, मिक्सरच्या भांड्यात तळलेलं लसूण, तळलेलं बेसन आणि लाल मिरची, थोडंसं मीठ हे बारीक करून घ्यायचं, थोडं हिंग पण टाक।
हे बघा, ही चटणी तयार आहे आपली. आता आपण पाव मधून कापून घेणार आहोत किंवा हाताने असं तो फाडून घ्यायचा आहे. हे बघा, याच्यात मी असे 2 भाग केले आहे. ते पूर्ण नाही फाडायचं, फक्त अगदी 2 भाग करायचे आहे. आता याच्यात खालून मी आपली चिंचेची चटणी लावणार. हे बघा, मी खाली चिंचेची चटणी लावलेली आहे. आता वरून मी हिरवी मिरचीची चटणी लावणार आहे. हे बघा, आता इथे मी आपली लाल चटणी टाकून घेणार आहे. आणि याच्यात हे वडे ठेवून घ्यायचे आहे. हे बघा, किती सुंदर आपले वडे दिसत आहे. आता याच्यावर पण थोडी चटणी टाकायची आणि मिरची ठेवून घ्यायची वरून. असा आपला वडापाव तयार झालेला आहे. बघा, किती सुंदर दिसत आहे. वाटतो आहे ना मुंबईचा वडापाव, आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतो. अशा प्रकारे आपला हा मुंबईचा वडापाव तयार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. चवीला पण चविष्ट. चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.